नमस्कार. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये प्राध्यापक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. 11 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार आता एक नवीन, पूर्णपणे गुणांवर आधारित भरती प्रणाली लागू झाली आहे. आज आपण ही प्रणाली नेमकी आहे तरी काय आणि ती काम कशी करते हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे, नाही का, की प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी एक अशी प्रणाली कशी बनवायची जी खरोखरच पारदर्शक आणि निष्पक्षपाती असेल. ही नवीन प्रणाली याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक प्रयत्न आहे. चला तर मग बघूया यात नेमकं आहे तरी काय. तर या शासन निर्णयामागे सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. त्यांना ही निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्षपाती आणि संतुलित बनवायची आहे. बरं, तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? तर हे आहेत आपले 6 मुख्य मुद्दे. या टप्प्याटप्प्याने आपण ही संपूर्ण प्रक्रिया उलगडून पाहूया. चला, आता बघूया या नव्या सिस्टीमचा मूळ गाभा, तिचा कणा काय आहे. तो आहे हा 60-20-20चा फॉर्म्युला, जो एकूण गुणांना 3 महत्त्वाच्या भागांमध्ये विभागतो. आता हे बघा, हे गुणांचं विभाजन खूप इंटरेस्टिंग आहे. 60% वजन हे तुमच्या कागदोपत्री पात्रतेला आहे, म्हणजे तुमच्या डिग्री आणि बाकीच्या गोष्टींना. 20% तुमच्या शिकवण्याच्या कौशल्याला आणि उरलेले 20% मुलाखतीला. म्हणजे बघा, तुम्ही मुलाखतीच्या खोलीत पाऊल ठेवण्याआधीच तुमच्या एकूण गुणांपैकी मोठा हिस्सा ठरलेला असतो. चला तर, आता आपण या 60 गुणांचं गणित जरा बारकाईने समजून घेऊया, कारण खरा खेळ इथेच आहे. हे पहिले 60 गुण नेमके कसे मोजले जातात ते पाहू. आता इथे एक गंमत बघा. जसं पदाची लेव्हल वाढते, म्हणजे असिस्टंट प्रोफेसरकडून असोसिएट किंवा प्रोफेसर पदाकडे जाताना तुमच्या बेसिक डिग्रीच्या गुणांचं महत्त्व कमी होतं आणि तुमच्या रिसर्च कामाचं महत्त्व वाढतं. तर यात एक अत्यंत महत्त्वाचा आणि नवीन बदल आहे. तो म्हणजे तुम्ही तुमची डिग्री कुठून घेतली आहे याला आता थेट गुण मिळणार आहेत. जर तुमचं विद्यापीठ NIRF किंवा जागतिक रँकिंगमध्ये टॉपवर असेल तर तुम्हाला त्याचे अतिरिक्त गुण मिळतील. याचा एक चांगला परिणाम असा होऊ शकतो की विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. हे बघा, इथे अगदी स्पष्ट दिसते की तुमच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या मार्कांवर गुण कसे अवलंबून आहेत. ज्यांना 80% जास्त मार्क आहेत त्यांना अर्थातच सर्वाधिक गुण मिळतात, ज्यामुळे त्यांना सुरुवातीलाच एक चांगली आघाडी मिळू शकते. आणि हो, जर तुमच्याकडे PhD असेल तर तो एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो, कारण त्यासाठी तब्बल 17 गुण आहेत. ही एकच पात्रता तुम्हाला इतरांपेक्षा खूप पुढे नेऊ शकते. फक्त पदव्याच नाहीत, तर इतर गोष्टींनाही महत्त्व दिलं गेलं आहे. जसं की तुम्ही GRF, नेट किंवा सेट परीक्षा पास केली आहे का? तुम्हाला शिकवण्याचा किंवा पोस्ट डॉक्टरल अनुभव आहे का? तुमचे काही रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत का? या सगळ्यांसाठी स्वतंत्र गुण आहेत. आता आपण पाहिलं की असिस्टंट प्रोफेसरसाठी काय लागतं. पण जसा आपण सिनियर पदांकडे जातो तसा फोकस बदलतो. आणि तो कसा बदलतो हे या एका वाक्यात अगदी छान सांगितलं आहे. वरिष्ठ पदांसाठी मूल्यांकन शैक्षणिक इतिहासावरून सिद्ध झालेल्या संशोधन प्रभावाकडे वळते. चला बघूया हे नक्की कसं होतं. सिनियर पदांसाठी नियम अजून कडक होतात. इथे फक्त डिग्री असून चालत नाही, तर तुम्ही प्रत्यक्षात काय काम केलंय याला गुण आहेत. म्हणजे बघा, तुम्ही किती रिसर्च निधी मिळवला, किती PhD विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, तुमची पुस्तकं किंवा पेटंट्स आहेत का, या सगळ्याला थेट गुण आहेत. इतकंच नाही तर तुम्ही स्वतःचे ऑनलाईन कोर्सेस म्हणजेच MOOCs तयार केले असतील तर त्यालाही गुण आहेत. बरं, तर आत्तापर्यंत आपण 60 गुणांची गोष्ट केली. आता वळूया उरलेल्या 40 गुणांकडे. इथे तुमची कागदपत्र नाही तर तुमची सध्याची क्षमता, तुमचे स्किल्स तपासली जाणार आहेत. आणि हे मूल्यांकन 2 भागांमध्ये होतं, अगदी 50-50% वजनासह. पहिला भाग आहे तुमचं प्रत्यक्ष शिकवण्याचं कौशल्य, म्हणजे डेमो लेक्चर. आणि दुसरा भाग म्हणजे फॉर्मल इंटरव्ह्यू, प्रत्येकी 20 गुण. आता हे जे डेमो लेक्चर आहे ना, त्यात फक्त तुम्ही विषय कसा शिकवता हे बघितलं जात नाही, तर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरता का, तुमची भाषा प्रभावी आहे का, तुमचं शिकवणं हे नवीन अभ्यासक्रमाच्या चौकटीत बसतं का, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. आणि मग येतो मुलाखतीचा टप्पा.
इथे तुमच्या विषयाच्या ज्ञानाची खोली तर तपासली जातेच, पण त्यासोबतच तुमची विचार करण्याची पद्धत, तुमच्या भविष्यातल्या योजना काय आहेत आणि तुम्हाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल किती माहिती आहे, हेही पाहिलं जातं. ठीक आहे, तर आता आपण सगळे भाग बघितले. 60 गुण पात्रतेचे, 40 गुण तुमच्या कामगिरीचे. मग या सगळ्यांची बेरीज करून फायनल मेरिट लिस्ट कशी बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात पारदर्शकता कशी राखली जाते ते पाहूया. तर फायनल स्कोअर काढण्याचं गणित अगदी सोपं आहे. तुमचे 60 गुण अधिक 20 गुण टीचिंगचे आणि 20 गुण मुलाखतीचे झाले 100. आणि हो, पात्र ठरण्यासाठी या 100 पैकी किमान 50 गुण मिळवणं बंधनकारक आहे. आणि पारदर्शकतेसाठी काही महत्त्वाचे नियम आहेत. सगळ्यात मोठं म्हणजे संपूर्ण मुलाखत ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्ड केली जाईल. हे रेकॉर्डिंग गोपनीय ठेवलं जाईल आणि शेवटी निवड झालेल्या आणि न झालेल्या सगळ्या उमेदवारांचे गुण विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर केले जातील, जेणेकरून सगळी प्रक्रिया स्पष्ट राहील. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे या नवीन नियमांनुसार एक यशस्वी उमेदवार कसा असेल, त्याच्या प्रोफाईलमध्ये नक्की काय असायला हवं? तर थोडक्यात सांगायचं झालं तर एक आदर्श उमेदवार म्हणजे ज्याचे शैक्षणिक गुण उत्तम आहेत आणि तेही चांगल्या विद्यापीठातून, ज्याच्याकडे PhD आहे, जो आधुनिक पद्धतीने शिकवू शकतो, ज्याच्या नावावर काही रिसर्च आहे आणि जो प्रभावीपणे संवाद साधू शकतो. म्हणजेच कागदावरचे गुण, शिकवण्याची कला आणि संशोधनाची क्षमता या तिन्हींचा समतोल साधणारा उमेदवारच आता पुढे जाईल. ह्या सगळ्या सिस्टमचा उद्देश एकच आहे, सर्वोत्तम शिक्षक आणि संशोधक शोधून काढणं. पण शेवटी एक प्रश्न उरतोच की ही जी पूर्णपणे गुणांवर आणि आकडेवारीवर आधारित पद्धत आहे, ती खरोखरच आपल्या विद्यापीठांमधल्या शिक्षणाचा आणि संशोधनाचा दर्जा उंचावू शकेल का? हाच खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.